Anointed to rule, but too weak to fight. राज्य करायला अभिषिक्त पण लढायला फार अशक्त. Take some points. काही मुद्दे देतो ते घ्या. First point. पहिला मुद्दा, Weakness doesn't cancel your calling. अशक्तपणातनं तुझं पाचारण रद्द होत नाही. And I am this day weak though anointed king. आज मी अभिषिक्त राजा आहे तरी देखील अशक्त आहे असं दावीद बोलला. This is the confession of King David. दावीद राजाने केलेली ही कबुली आहे. He is not saying I am anointed. दावीद असं नाही म्हणत आहे की मी अभिषिक्त आहे. He says I am weak also. तो म्हणतो मी अभिषिक्त आहे पण मी आज अशक्त पण आहे. David was a king. दावीद राजा होता. Yet he felt weak like an ordinary man. तरी त्याला एखाद्या साधारण माणसासारखं अशक्त वाटायला लागलं. His weakness was his greatest strength. त्याचा अशक्तपणा त्याची मोठी ताकद होता. Our weakness is our greatest strength. आपला अशक्तपणाच आपली मोठी ताकद आहे. Because it kept David depending on God alone. कारण त्या अशक्तपणामुळे दावीद नेहमी फक्त देवावरच अवलंबून राहिला. That's why David always prayed. म्हणून दावीदाने नेहमी प्रार्थना केली. Always sang. नेहमी त्याने Always worship. नेहमी आराधना केली. Always praised. नेहमी प्रार्थना, नेहमी Always स्तुती, leaned on God. नेहमी आराधना, नेहमी देवाचा टेका. Always went to the temple of नेहमी God. देवाच्या मंदिरी जात राहिला. सारखं चर्च. Why? Because he was surrounded with such people. अवतीभोवती सगळी कठोर कडक डोक्याची माणसं. And that pushed him towards आणि God. त्या पायी तो देवाच्या जवळ जवळ येत राहिला. When you feel weak like David, जेव्हा तुम्हाला सुद्धा दावीदासारखा अशक्त वाटायला लागेल, keep trusting God. देवावर विश्वास ठेवत जगा. Your heart is your strength. तुझं हृदय तुझी ताकद आहे. Because your heart trusts in God. कारण तुझ्या हृदयाचा देवावर विश्वास आहे. We are not superhumans. आपण काही सुपर माणसं नाही. We are not supermen. आपण सुपरमॅन पण नाही. We are men with super anointing. आपण अशी माणसं आहे ज्यांच्यावर सुपर अभिषेक. And yet we feel weak. आणि कधी कधी अशक्त वाटतं तरीही So that we will know अशासाठी की आपल्यालाही कळावं that God is the strength of my life and the portion forever. की देव माझ्या जीवनाची शक्ती आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. We all have moments like David. सगळ्यांच्या जीवनात दावीदासारखे क्षण येतात. You may have prayed. तुम्ही प्रार्थना केली You may असेल. have fasted. तुम्ही उपवास केली You असतील. may be very faithful to God. तुम्ही देवाला विश्वासू सुद्धा असाल You फार. may have heard God's voice. आणि तुम्ही देवाची वाणी पण ऐकली You असेल. must have felt His anointing. तुम्हाला देवाचा अभिषेक पण जाणवला You may असेल. also have seen His miracles. आणि तुम्ही देवाचे चमत्कार सुद्धा होताना पाहिले But असतील. still, तरीही you can have days असे दिवस तुझ्याही जीवनात येऊ शकतात when you still feel weak. की जिथे तुला अशक्त वाटतंय. Because कारण sometimes कधी कधी it's not all about you. सगळं तुझ्याविषयी नाही आहे. It's about the people around you. तुझ्या अवतीभवतीच्या लोकांविषयीच आहे. You have not made yourself weak, तू स्वतःला अशक्त केलेलं नाही. but the wrong people made you weak. चुकीच्या माणसांनी तुला अशक्त That's केलं. why God stands by you. म्हणून देव तुझ्या बाजूने उभा आहे. That's why He accepts your weakness. म्हणून देव तुझा अशक्तपणा सुद्धा स्वीकारतो. Because कारण you are not retaliating. तू प्रत्युत्तर करत नाही. You are not fighting back. तू आर्ग्युमेंट करत नाही. तू परत लढत नाही. And that is making you weak. आणि त्यातनं तू अशक्त पडतो की आपण झगडे करत नाही. आपण आपला पॉइंट सिद्ध करायला जात नाही. आम्ही वाद घालत नाही. It's the wrong people पण चुकीचे लोक who often make us weak. नेहमी आपल्याला अशक्त करतात. It's those whom we trusted. ज्यांच्यावर आपण विश्वास The ठेवला. ones who have been very close to you. जे आपल्या फार जवळ होते. Those we have given opportunities. ज्यांना तुम्ही संधी सुद्धा दिली. Those people whom we picked up from the lowest rung. ज्या लोकांना आपण खालच्या स्तरातनं उचललं. Those whom we loved. ज्यांच्यावर आपण माया लावून Who प्रेम केलं. sometimes hurt us the most. तेच आपल्याला कधी कधी जास्त जखमा होतील असं वागतात. You may be a David in your home. तुम्ही कदाचित तुमच्या घरातला दावीद असाल. And you may have Joabs in your home. आणि तुमच्या घरात यवाबही असतील. ओ And माय गॉड. It's tough to handle. आणि मग ते अवघड असतं. बिकॉज व्हॉट अ कॉम्बिनेशन. It's a tough thing to handle. अवघड जातं ते हाताळायला. कारण दावीद पण घरात आहे आणि यवाबही घरात आहे. If the king of the nation feels weak आणि देशाच्या राजाला जर अशक्त with वाटतं his subjects, त्याच्या त्या प्रजेविषयीनं अधिकाऱ्यांविषयीनं, what about you and me? तर तुम्ही आणि मी कोण आहे? आपण तर अजून कुठल्या देशाचे राजा राणी But झालो that shows पण त्यावर न दिसतं the level of spirituality Ah. that David lived in. आध्यात्मिकतेचं जे स्तर, ज्या स्तरात दावीद जगायचा ते कळतं. Because कारण he loved God, he loved God's kingdom. त्याचं देवावर प्रेम होतं. त्याचं देवाच्या राज्यावर प्रेम होतं. So
Feeling weak will never cancel your anointing. तर अशक्त वाटून आणि अशक्त पडून तुझ्याचा अभिषेक रद्द होणार नाही. Feeling weak does not remove your calling. अशक्त वाटतंय म्हणजे तुझ्याचं पाचारण गेलं असंही नाही. Weakness is the part of a Christian journey अशक्तपणा ख्रिश्चन प्रवासातला एक भाग आहे. because it keeps us depending on God at every step. कारण तो अशक्तपणा आपल्याला पावला पावलावरती देवावर अवलंबून जगायला शिकवतो. See, the anointing is not about our strength. अभिषेक आपल्या शक्तीविषयीचा नाहीये. It's about God's power अभिषेक देवाच्या सामर्थ्याचा. working through us. ते देवाचं सामर्थ्य आपल्याद्वारे काम करतं. आमेन. Your weakness is not the end. तुझा अशक्तपणा म्हणजे तुझा शेवट नाहीये. It's the beginning of God's strength working for you. तुझा अशक्तपणा म्हणजे देवाची ताकद तुझ्यामध्ये काम सुरू करायचा प्रारंभ आहे. Second point, दुसरा मुद्दा, pride in success. यशातला गर्व. Now, Joab was very skilled, यहोवा फार कलागुणी आणि टॅलेंटेड निपुण होता, but his heart was proud. पण हृदय घमेंडी होतं. Most of the people जास्तीत जास्त लोक who are very talented, जे खूप कलागुणी आणि टॅलेंटेड आहेत, if there is no anointing on them, जर त्यांच्यावर अभिषेक नसेल they'll be proud. ते घमेंडीच असणार. Let us always remember, नेहमी लक्षात ठेवा, God resists the proud, गर्विष्ठांचा देव विरोध करतो, but God lifts the humble. पण नम्र लोकांना देव उचलतो. Promotion does not come from the east, not from the west, बढती शेवटी पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. but God is the देव न्यायाधीश आहे. judge. देव न्यायाधीश आहे. So, have an anointing, अभिषेक ठेवा, stay humble. नम्र राहा. Third point, तिसरा मुद्दा, let God deal with them. देवाला हाताळू दे त्याने. Whether it's in the church, in the ministry, or in the workplace or home. कुठेही असो, चर्च मध्ये असो, मिनिस्ट्रीत असो, तुझ्या घरी असो, नाहीतर तुझ्या ऑफिस मध्ये असं काही असो, We face people like Joab. आपल्या जीवनात पण यहोवासारखी माणसं येतात. They are very talented, असतात फार टॅलेंटेड, very skilled, असतात फार निपुण आणि कलागुणी, and even helpful for us many times. आणि आपल्याला मदत सुद्धा अनेक वेळेला ती माणसं खूप करतात. But their character is a problem. पण त्यांचे स्वभाव आणि त्यांचं चारित्र्य प्रॉब्लेम आहे. Their own understanding is their own problem. त्यांची स्वतःची समजूत जी आहे तीच प्रॉब्लेम They आहे. are proud. ते घमेंडी At times they are controlling. कधी कधी ते नियंत्रण ठेवायला मागतात, They are harsh कधी कधी कडक असतात, and sometimes disobedient. आणि कधी कधी आज्ञाही भंग करतात. When you have such people in the home, what should you do? आणि घरात तुझ्या जर अशी माणसं असतील तर तू काय करायचं? If you have such people in the workplace, what you should do? अशी माणसं तुझ्या ऑफिस मध्ये असतील तर तू काय करायचं? If you have such people in the church, what you should do? अशी माणसं चर्च मध्ये असतील तर तू काय करायचं? Like David, we must be wise. दाविदासारखं आपण हुशार बनायचं. We must not react in anger. आपण रागाने प्रतिक्रिया द्यायची नाही. We must not make quick decisions that will harm the church or our workplace or our home. पटकन तडक फडक निर्णय नाही घ्यायचे की ज्या निर्णयातनं आपल्या चर्चला, आपल्या घराला का आपल्या ऑफिसला काही त्रास होईल. We must not try to fight in our own strength. आणि स्वतःच्या शक्तीवर भांडणं करायला जायचं नाही. Then what should we do? मग करायचं काय? Pray. प्रार्थना. Pray. प्रार्थना करा. We must give the matter to God. मैटर देवाच्या हातात द्या. नहीं बहुत बड़ा मैटर हो गया, कुछ बड़ा नहीं है, प्रभु को दे. Put it in the hands of God. प्रभूच्या हातात मॅटर दे. David knew दाविदाला माहित that होतं, God could deal with Joab better than he could. परमेश्वर योआबाला चांगला हाताळेल, माझ्यापेक्षाही चांगलं. That's why he said, may the Lord repay the evil person for the wrong he has म्हणून done. तो म्हणाला, परमेश्वर दुष्टाई करणाऱ्याला त्याच्या दुष्टाईप्रमाणे परत करो. See? And our help comes from God, आपली मदत देवाकडनं येते, not from people. आपली मदत लोकांकडनं येत नाही. That's what David said. असं दावीद म्हणाला, My help comes from the Lord, who made the heavens and who the made earth. the heavens and the earth. माझी मदत देवाकडून येते, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, असं दावीदच बोललाय स्तोत्र संहितेत. See? It is the talented people that may help us, कलागुणी माणसं आपल्याला मदत करतील, but success comes from God. पण यश देव देतो बरं का. भ्रमात राहायचं नाही, भ्रमात राहायचं नाही. माझ्या टॅलेंटमुळे लोक येतात, नाही 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 नाही, लोकांना देव आणतो. Unless the Lord builds the house, जोर देव घर बांधत नाही, those who labor in vain. तेव्हा श्रम करणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. That means all our labor with all our talents is useless. म्हणजे आपल्या कलांसोबतचा सगळा आपल्या कलांसोबतचे सगळे कष्ट आणि मेहनत निरुपयोगी आहे. If God does not build that house. जर देवाने ते घर बांधलेलं नसेल तर. देव लागतो बेटा, शेवटी देव हा लागतो, शेवटी देव हा लागतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.